नमस्कार मंडळी, कसे आहात? पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ही जी विहीर आहे ही 50 फुटाची विहीर आहे व यामध्ये 2 धामणीचा जोडा पडला आहे. या ठिकाणी सर्पमित्र विकास भाऊ जगधने हे दोरीच्या साहाय्यानं 50 फूट विहिरीमध्ये उतरत आहे व ज्या 50 फूट विहीर खोल आहे त्यामध्ये 2 धामणीचा जोडा पडला आहे. ते या जोड्याला वरती काढणार आहेत. ही विहीर पण अशी बांधेल नाही व ती बांधेल नसल्यामुळे खाली वरती जायला परेशानी होती व दगड बी या ठिकून पडण्याची भीती असते वरून. या ठिकाणचे जालना जिल्ह्याचे प्रसिद्ध सर्पमित्र विकास भाऊ जगधने दोरीच्या साहाय्यानं विहिरीमध्ये उतरत आहे. ह्या विहिरीमध्ये 7 ते 8 फुटाच्या 2 धामणी पडेल आहे. त्या धामणी विकास भाऊ आता खाली जाऊन काढणार आहे. त्या कुठं दडून बसल्या, नळ्यात गेल्या का पाण्यात आहे ते आता शोध घेत आहे. सर्पमित्राची खूप मोठी इथं मोलाची कामगिरी आहे. त्यांचं साहस धाडस अतुलनीय आहे, जे इतकं खोल पाण्यात जाऊन धामणीला वरती काढणे. या ठिकाणी विकास भाऊनं नळ्यामध्ये धामी शिरलेले आहे व ते धामणीला मागं खेचत आहे. धामीन जवळजवळ 7-8 फुटाची धामिनी आहे. 2 धामणीचा जोडा आहे. ही विकास भाऊने एक धामीन बाहेर काढली आहे. आपण प्रत्यक्ष बघत आहे लाईव्ह. खूप मोठी धामीन आहे व आपल्या बी कुठं धामीन आढळीस तळ्यात, शेततळ्या असो, विहीर असो किंवा अडचणीत घरात कुठं जर धामीन किंवा नाग किंवा कोणताही सरपडणारा पाणी त्यामध्ये घोरपड असो आढळली तर आपण त्यांचा नंबर खाली दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधावा. विकास भाऊ व त्यांचे सहकारी मित्र रामेश्वर भाऊ, भरत भाऊ, सागर भाऊ हे वेळोवेळी आपल्याला सहकार्य करते व आपल्या कोणत्याही ठिकाणी आपल्या जालना जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यात कुठेही असले तर ते तिथे येऊन आपले नाही तर जवळच्या सर्पमित्राला कॉन्टॅक्ट करून ते आपले समस्येचं निवारण करते. या ठिकाणी विकास भाऊ आता दुसरी धामीन पाण्यातून नळ्यातून काढत आहेत. म्हणजे नळ्यामध्ये या ठिकाणी 2 धामणी होत्या. पहिली एक काढी, आता ही दुसरी एक धामीन विकास भाऊ काढत आहे व ती हाताला कसा आडा मारत आहे आपण प्रत्यक्ष बघत आहोत. या ठिकाणी दोन दुहेरी कष्ट या ठिकाणी विकास भाऊ चालू आहे. एक तर पाण्यात ते पोहत आहे व दुसरे हाताच्या साहाय्याने धामण खेचत आहे. म्हणजे पोहताना जो दम लागतो तो वेगळा व हे एक कष्ट वेगळे व त्यांचं धाडस अतुलनीय आहे. या ठिकाणी दुसरी बी धामीन विकास भाऊनं काढली आहे. ही खूप खोल विहीर आहे. 50 फूट रेस्क्यू चालू आहे या ठिकाणी विकास भाऊचा व या गोणीच्या साहाय्याने धामण आपण वर घेत आहे जेणेकरून त्या धामणीलाही कसल्या प्रकारची विजा होणार नाही. या ठिकाणी विकास भाऊ धामीन गोणीमध्ये टाकत आहे व आपण त्याला दोरीच्या साहाय्याने वरती घेऊया. या ठिकाणी आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया विकास भाऊकडून आपल्याला कशी एकाला अवगत झाली, आपण किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये समजा उडी घेतली, सर्पमित्राचं काम किती वर्षापासून आपण करत आहोत व या निष्पाप प्राण्याला जीवदान देत आहेत. जेणेकरून इतर शेतकरी बांधव असो किंवा इतर कोणतेही पुरुष असो ते स्वतःच्या भीतीने त्यांची हत्या करते व त्यांना कुठेही आडसीत मारते. कारण की
तर यापुढे आपण असं कुठलंही पाऊल उचलायचं नाही. आपण खालील नंबरवर फोन करायचा व धामीन असो, नाग असो, परवड असो, घोरपड असो, इतर कोणताही सरपटणारा प्राणी असो, आपल्या समस्येचं पुरेपूर निवारण होईल. या ठिकाणी आपल्याला फक्त एक कॉल करण्याची आवश्यकता आहे. एक कॉल केला तर विकास भाऊ व त्यांची टीम ही 1 तास अर्ध्या तासात हजर होऊन आपलं सर्पाला घेऊन त्याला एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवतात, म्हणजे जंगलात अशा ठिकाणी सोडतात. निसर्ग वाचवा, प्राणी वाचवा हा संदेश त्यांनी समाजाला व जगाला दिलेला आहे. या ठिकाणी दोरीच्या साहाय्यानं गोणीमध्ये धामीन टाकले व दोरीच्या साहाय्यानं धामण वरती काढत आहोत. या ठिकाणी दोरीच्या साहाय्यानं धामीन वरती येत आहे. प्रत्यक्ष आपण या ठिकाणी विकास भाऊ जगधने यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी ही कला कशी अवगत केली. विकास भाऊ जगधनेकडून आपण प्रत्यक्ष या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया की त्यांनी ही कला कशी अवगत केली व ते किती वर्षापासून धामण किंवा सर्प धरतात. नमस्कार, मी सर्पमित्र विकास जगधने. तसेच माझे मित्र व रामेश्वरचे सर्पमित्र आणि सागर वाघ आणि आमचे कॅमेरामॅन भरत आंबोरे. आम्हाला इथनं कॉल आला की दादा आमचे धामीन जातीचे हा साप आहे, त्यांची जुळण चालू आहे व आम्हाला कॉल आला. आम्ही इकडे येण्यासाठी निघलो. तेव्हा थोडक्यात आम्हाला लगेच परत कॉल आला की म्हटले की तो साप विहिरीत पुन्हा पडला. मग आम्ही म्हटलं त्यांना कॉलवरती ते विहिरीत पडला तर ते पाण्यामुळे मरून जातील असे काहीतरी. आम्ही विहिरीत पडले तरी आम्ही रेस्क्यू करून त्या सापाला नेऊया. आणि कुठल्याही परिसरात सुरुवात म्हणजे आम्ही ज्या एरियात राहत होतो त्या एरिया कोणता तुमचा? मी नवीन मोंढा इथं जालन्यामध्ये बघा, नवीन मोंढा म्हणून आनंदनगर, तिथं राहत होतो. तिथं भरपूर साप निघायचे, भरपूर. तो लोक कुठल्या सर्पमित्राला बोलवण्याऐवजी काही करण्याऐवजी साप मारून टाकायचे. तर आम्हाला कुठेतरी वाईट वाटायचं की नाही, चांगलं नाही, कुठेतरी वाटलं. मग तसंच माझे मित्र आहेत रामेश्वरच्या, त्या अगोदरपासून सर्पमित्र आहेत. त्यांना म्हटलं की आमच्या एरियात असं घडते. ते म्हटले की मग तू रेस्क्यू करणं सुरू कर. मग त्यांच्याकडनं थोडीफार ट्रेनिंग घेऊन मी रेस्क्यू करणं सुरू केलं. तर मग आपलं काही याची भीती वाटत नाही का? भीती तर सगळ्याची वाटते सर, पण त्यांचा जीव वाचवायचा ना आम्हाला. खूप मोठं पुण्याचं काम आपल्या हातून घडत आहे. कारण की आम्ही जर गेलो नाही तिथं स्पॉटवरती लोक त्यांची हत्याच होती, कारण की त्यांचा जीव वाचवण्यासाठी ते स्वतः चावतात ना, असं यांची कोणता पण राहू चावतो. फक्त आपल्याला माहिती पाहिजे की तो विषयी. याची कला कशी आहे, तुम्हाला पकडण्याची कला कशी अवगत केली तुम्ही? समजा कला गरजेचं नाही, त्यात फार सापाची माहिती पण पाहिजे. बगर माहितीचा साप पकडू नका. साप कुठं पण आढळल्यास कॉल करा, मारू नका. बरं तुमचं तुम्ही सांगतो थोडं जालन्यातच नाही तर मराठवाड्यात या ठिकाणी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आपला विकास भाऊ जगधने यांनी खूप छानपैकी माहिती दिली आहे. ते जालना जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यातसुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांचे सहकारी मित्र रामेश्वर भाऊ, भरत भाऊ, सागर भाऊ, आपलं कुठेही सरप आढळास, तळ्यात, वळाईत, विहिरीत व कुठं अडचणीत सरप आढळल्यास, सरप, नाग किंवा धामण, तुम्ही त्याला मारू नका. तुम्ही खालील नंबरवर संपर्क करा. विकास भाऊ व त्यांची टीम येऊन त्या सरपटणाऱ्या प्राण्याला जंगलात व सुरक्षित ठिकाणी ठेवते, जेणेकरून प्राण्याची बी हत्या होणार नाही व प्राणी वाचवा, निसर्ग वाचवा हा संदेश बी जगाला पोहोचेल. या ठिकाणी विकास भाऊने खूप छानपैकी माहिती दिली आहे. हा व्हिडिओ आपला कसा वाटला? हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान. नाही काय नसतं, ते सगळं एक शूटिंग काढली त्याची मोठी
आता मारा नका नंबर गिंबर घ्या ना. मोबाईल आपला दर्शन घ्या. खाली वर खाली वर